इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन भरती खोपोली स्थित मल्टीनॅशनल गम्प्रो कंपनीसाठी अनुभवी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आवश्यक। शैक्षणिक पात्रता व अनुभव 5 वर्षांचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन म्हणून अनुभव आवश्यक। खालील कामांचा अनुभव असणे आवश्यक। स्टार डेल्टा स्टार्टर वायरिंग व मोटर कनेक्शन, VFD वायरिंग कनेक्शन व पॅरामीटर सेटिंग, इलेक्ट्रिकल पॅनल वायरिंग, जनरेटर पॅनल कनेक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन वायरिंग, AMF पॅनल कनेक्शन व ट्रबल शूटिंग। इतर माहिती मध्यवर्ती उपनगरातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। कंपनीतर्फे सर्व आवश्यक सुविधा व आकर्षक पगार दिला जाईल। इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा। संपर्क 022 2579 3280। आम्ही भावना पाठिंबा देण्यासाठी जे काही तांबाटीचा असो किंवा सासनचा मुद्दा असो, भाऊ जे लढतात त्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा आहे आमचा राज्य प्रतिष्ठानतर्फे। मग त्यासाठी आम्हाला कुठलेही गुन्हा जरी आमच्यावर आला तर ते आनंदाने स्वीकार। नवीन येणाऱ्या कामगाराला सुद्धा तेवढाच पगार, 10 वर्ष काम करतो त्याला सुद्धा तेवढाच पगार, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पिरवणूक केली जाते। त्या ठिकाणी जो भाऊने हा जो एल्गार पुकारलेला आहे, त्या एल्गार पुकारल्यामुळे या कर्जत कोल्हापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामधल्या सर्व कामगारांच्या मनामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं की कोणतरी कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता या ठिकाणी तयार झालेला आहे। जर आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही हलक्यात घेणार असाल तर आम्हाला तुमच्या गेटवर येऊन जाब विचारण्याचा अधिकार लोकशाही मार्गाने आम्हाला दिलेला आहे। याची आठवण फक्त या निमित्ताने सुधाकर भाऊ तुम्हाला 26 तारखेला करून देणार आहे। ते 5 वर्षामध्ये जे नवीन कामगार येतात, समज आज जो कामगार आलाय त्याला पण तेवढंच पेमेंट आहे आणि जे 5-10 वर्ष झाली त्यांना पण तेवढंच पेमेंट आहे। त्याच्यावरती आम्हाला थोडंसं विरोध आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाची वेळ मार्ग नाही आम्हाला। जर आम्हाला समज सकाळी 7 वाजता 8 वाजता बॅच सुरू झाली आणि 4:30ला सुटली तर मग आम्ही ओव्हर टाईमला थांबतो 9 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत। तर 8:30 वाजेपर्यंत थांबला का आम्हाला 8 तास एक्स्ट्रा थांबवतात आणि 9 वाजता आम्हाला बाहेर सोडतात। तो एक अंतर पॉईंट। ओव्हरटाईमचे पैसे देतात पण ते काय करतात, अर्धा तास जसं कंपनीला कार्ड मारायला लागतात तसं आम्हाला अर्धा तास तिथे थांबवतात। तिसरा पॉईंट ते म्हणजे शिफ्ट टायमिंग। शिफ्ट टाइम मध्ये आमचा पूर्ण बदल आहे, कारण का दुसऱ्या कंपनीमध्ये बघितला तर टायमिंग वेगळं आहे आणि आमच्या कंपनीमध्ये बघितलं तर टायमिंग वेगळं आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे बोनसच्या बाबतीत बघायला गेले तर त्याच्यामध्ये टक्केवारी असते, त्या टक्केवारीमध्ये पण आमच्यामध्ये कमी करतात। त्याच्यामध्ये त्या नंबरवर टाका सगळे आणि तुमचे गेट पास मला पहिले पाठवा। नसेल ऐकायचं ते आपले वकील साहेबांचा सल्ला घे मॅनेजमेंटचा आणि पहिले यांचा कोर्टामधून स्टे घे सगळ्यांच्या, त्यांना सांगून ते बोलून घे त्यांना जेवढे गेट पास जमा होतील ना त्याला कोर्टामध्ये जाऊन स्टे घेऊ। तुझं गेट पास होते सगळ्यांचं आणि सगळे एकदम ताकदीने उतरा, फक्त एवढं लक्षात ठेवा सहभागी व्हायचंय। त्यांना एक नंबर दे, त्या नंबरवर तुम्ही सगळे फक्त गेट पास व्हॉट्सअप करा। आणि कसं ते यांना ना फक्त यांचा असा विषय का मेन गेटनी जायचा, 2 गेट आहेत कंपनीला, दुसऱ्या गेटवरून आम्हाला एंट्री देत नाही। आणि गाड्या 2 गेट आहेत कंपनीचे बरोबर, एक मेन गेट आहे आणि एक गाववाल्यासाठी दुसरा गेट आहे। तिथे आम्ही गाड्या आतमध्ये पण आमच्या जायत नाही तर आम्ही गाड्या बाहेर लावतो, बाहेर लावून ते फोडायचे धमकी देतात आम्हाला। आता आपल्याला काय करायचं माहिती का, पहिला आपला विषय काय असेल तर पहिला विषय असेल आपल्या स्थानिकांना परमनंट करणं। परमनंट केल्यावर तुम्हाला सर्व फॅसिलिटी द्यायची नाही दिलं तर आपल्याला अजून पुढची एक पाहिली, बरोबर ना। पहिलं परमनंट तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी तयार आहेत ना। तुम्ही अजिबात जगमगू नका आणि कोणाच्या भीतीला याला काय भीक घालू नका। त्यांना उद्या पाठवा, काही ना उद्या पाठवा। बोलून घेणार तुम्ही मीटिंगला काय त्याला सांगायचं सुद्धा कोणी आम्हाला फोन करून बोललो तर आम्ही गेलो, सांगा माझं आता काय ते गेले ना व्हिडिओ गोदरेज आणि ह्याचा बोललो तसंच पाताळगंगा साईडला 2 कंपन्या आहेत, एक रिलायन्स, इंडोको आणि 2-3 कंपनी, तिथे पण स्थानिकांना रोजगार मिळावा असं काही आपण सगळंच चालणार। आता हे 2 कंपनी झाले ना, एक कसे आपल्या मतदारसंघात आणि कोल्हापूर मतदारसंघामध्ये आहे। तुम्हाला कंपनीत काम करायला, कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायला, तुमच्याकडनं काम करून घ्यायला तुम्हाला 10वी नापास चालतायत, परमनंट करायला तुम्हाला 10वी नापास नको आहेत का? हे काय आणि आम्ही कॉन्ट्रॅक्टवाल्यांना विचारलं ना भाऊ, भाऊ आम्ही कॉन्ट्रॅक्टवाल्यांना विचारलं का आमचं इन्क्रीमेंट का नव्हे, ते बोलतात आम्हाला गोदरेजवाले वाढून देत नाही म्हणून आम्ही तुम्हाला वाढून देत नाही।
ते आपण गोदरेजला जाऊ विचारतो ना ते आपलं मोर्चा कोणावर आहे? गोदरेजवर आहे. आमची जी पोरं काम करते कॉन्ट्रॅक्टर कोण मी ओळखत नाही.